नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेमध्ये आज आपण बघणार आहोत. सगळं घर साफसफाई चाललेली असते. अनंत आणि बाबा तिच्याकडे बघतच असतात चोरून. तो बाबा, तुमचा माणूस वेळेवर येणार आहे ना? हो हो येणार आहे रे, घाबरू नकोस. अशी साफसफाई करत असते, मन लावून काम करत असते. भरोशाचा माणूस येणार म्हटलं ना अनंत, येणार तो. आता ही रेवा थोडंसं काहीतरी साफसफाई करते आणि लगेच जागेवर झोपून घेते. एक नंबरची काम चुकार बाई आहे ही, हिच्याकडे बघतोच. अनंत म्हणतो, बाबा बाहेर कुठे चाललात? ती जरी काम चुकार असली तरी आपण लपलोय ना, कळतंय का तुम्हाला? बाहेर गेल्यावर कळणार नाही का आपण बाहेरच म्हणून? त्यामुळे जायचं नाही, आपण फक्त गंमत बघायची. इथेच थांबा, जाऊ नका. झोपू द्या, नाही तर डुलकी मारू द्या, नाही तर काही करू द्या, तुम्ही जरा शांत बसा. त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. तिचं काम आहे ना, ती करेल. माणूस येत नाही ना, त्याच्याकडे लक्ष द्या. तर रेवाकडे लक्ष देऊ नका. अनंत आता रागवलेला असतो शशिकांतला. शांत आता काहीतरी बोलायला लागतात. तेवढ्यात काय बेल वाजलेली असते. वाजली आला 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 माझा माणूस आला की आलाच की रे. त्याला हात मारला की माणूस आला. लगेच बेल वाजती रे. वा, बेल वाजली म्हणजे अरे माणूस आलाय आनंद. हो हो हो. आता ही झोपलेलीच असते, हिला काही बेल वाजती काही देणं घेणं नसतं, दमलेली असते, त्यामुळे ती झोपी जाते. आता कसा कडक ट्विस्ट येतो ते बघतच राहा रे तू. आता रमा अक्षय बरोबर बोलत असते की 9 वर्षांनंतर अॅनिव्हर्सरी एकत्र सेलिब्रेट करतोय. फार छान वाटतंय. विचार सुद्धा केला नव्हता की आपण एकत्र करू शकतोय सेलिब्रेट. वर्षी हा दिवस साजरा केला जातो म्हणजे जातोच, फक्त कॅलेंडरवर असतो. ऍक्च्युअल मध्ये आजच आपण एकत्र येऊन एकत्र असा छान असा दिवस साजरा करणार आहोत. हा छान गप्पा मारत असते. अक्षय सुद्धा ऐकत असतो, तिच्या बोलण्याला रिस्पॉन्स करत असतो. इतके दिवस आपण कसा जगलो, काय जगलोय ते तुलाही माहितीये, मलाही माहितीये. अक्षय, आपण परत एकत्र येऊ, छान असं जगू ही अपेक्षा सोडून दिली होती मी. सगळं सोडून दिलं होतं अक्षय. अशा वागण्याने तर मी आता सध्या आपण हे एकत्र जगूया हे सुद्धा मी सोडूनच दिलं होतं की नाही आपण एकत्र नाही सेलिब्रेट करू शकतो. तर थेट हो हो हो, तुझ्या मनात जे चाललंय ना एक्झॅक्टली तेच माझ्या मनात चाललंय. मागच्या 9 वर्षांचा विरह आहे ना, तो आपल्याला भरून काढायचा आहे. कव्हर करता येईल तेवढा कव्हर करायचा आहे. कळतंय का रमा तुला? भरून टाकायचं आणि मागचं सगळं पुसून टाकायचं. कोरी पाटी करून नवीन याने जगायला सुरुवात करायचं. ही अॅनिव्हर्सरी अशी काय धूमधडाक्यात साजरी करायची आहे ना की बघच. अक्षय अॅनिव्हर्सरी कशी एन्जॉय करायची, कशी सेलिब्रेट करायची याचा विचार करत असतात. छान असं त्यांच्या गप्पा चाललेले असतात. कसं जायचं काय, सगळे काही प्लॅनिंग त्यांनी परफेक्ट असे करायला सुरुवात केलेली असते. अशी रोज मला आय लव्ह यू म्हणणार असेल तर नाटकं सुद्धा रोज करायला तयार आहे. पण असंच मूड मध्ये मला आय लव्ह यू म्हणायचं. तू कळतंय का तुला? म्हण ना, पुन्हा एकदा म्हण ना. आता डायरेक्ट अॅनिव्हर्सरीला म्हणायचं, आता काहीच नाही म्हणायचं. काय यार अशी काय करतेस तू? पाठ बघीन, रिलॅक्स. आता महत्वाचं काम आहे, महत्वाचा फोन पण करायचा आहे. आता फोन ठेवतोय, चल उशीर होतोय. महत्वाचा फोन म्हणजे माझ्यापेक्षाही महत्वाचा फोन येणार आहे का? हो, तुझ्यापेक्षाही महत्वाचा फोन येणार आहे. हा रेवा डार्लिंगचा माझ्या. तर चला आता फोन ठेवतीच मी. अशी काय झोप लागलेली असते की दाराची बेल वाजतीये तरी पण ही उठायला तयार नसते. माणूस बेल वाजून वाजून थकलेला असतो, डायरेक्ट आतमध्ये येतो आणि रेवाच्या समोर उभा राहिलेला असतो. अक्षय मुकादम आहे का? रेवा थोडीशी डोळे उघडते. अक्षय नाहीये घरी, पार्सल आलं असेल तर देऊ शकताय तुम्ही. ठेवा आणि निघून जा. तो म्हणतो नाही ठेवू शकत आणि जाऊ तर अजिबात शकत नाही. अहो पार्सल ठेवा आणि निघा. आणि आता डोळे उघडलेले असतात. सरकारी काम आहे, सरकारी. असंच नाहीये पार्सल ठेवायचं आणि निघून जायचं. मॅडम डोळे उघडा. नोटीस आहे, नोटीस. नोटीस म्हटलं की ही खाडकन अशी उठते आणि उभीच राहिलेली असते. काय म्हणताय तुम्ही? नोटीस बोला की. तो माणूस म्हणतो, अहो कसं आहे ना मॅडम. माणूस होता पायापासून डोक्यापर्यंत रेवाला बघतो. अक्षय मुकादम यांच्या कोण आहे आधी मला सांगा, म्हणजे मला बोलता येईल काहीतरी. कू मामी सासू नक्की कोण आहात तुम्ही? अक्षयचं आणि तुमचं नातं काय सांगा बरं. स्क्रिप्ट लिहून दिलंय बाबा. आनंद म्हणतो, काय बोलतोय हा? त्याचं बोलायचं सोडून हे काय? अरे स्वतःची ऍडिशन चालली काही थोडीफार. तू शांत बस ना आनंद. त्याची आहे ना 100 रुपये कापतोच मी. जरा जास्तीच बोलायला लागला ना 100 रुपये कापतोच. म्हटलं होतं प्रोफेशनलला बोलवा, हे असले नको. कामवाली बाई आहात का तुम्ही? इतका राग आलेला असतो. काकू, मावशी, मामी, कामवाली बाई सगळे विशेषणं देऊन झालेली असतात. आता शशिकांत आणि आनंद तोंडाला हात लावून लावून हसत असतात की रेवाची काय जिरवतोय तो. सरकारी काम आहे, जरा रिस्की असतं बरं बाई. गेऱ्याच्या हातात देता येणार नाहीये. त्यांच्या जवळचं कोणीतरी मेन माणूस असेल तर मला सांगा, मग त्यांच्या हातात हे मला देता येईल. अक्षय मुकादम यांची होणारी बायको आहे, त्यामुळे पार्सल माझ्याकडे नक्की देऊ शकताय. कळतंय का तुम्हाला? तुझ्याकडे बघून वाटत नाहीये बायको आहे म्हणून. आणि बायको काय होणार आहे त्याची? काय देणं घेणं आहे? घ्या ही नोटीस. बायको असू दे नाही तर मावशी, मला काय करायचंय. तर त्याने नोटीस दिलेली असते रेवाच्या हातात. आणि आता आहे ना कागद असतो, त्यावर सही करा असं तो म्हणतो. रेवा मग त्याच्यावर नावच नाही तर सही कुठे करायची? रजिस्टर लागतात. हो, काल संपलं, मग आज नवीन घेऊन आलो. तुमच्या हाताने उद्घाटन, सही करा, मी बघतो बाकीचं नाव गाव काय लिहायचं. त्याने सगळं सावरलेलं असतं, नाही तर रेवाने बरोबर पकडलेलं असतं की नाव कसं नाहीये याच्यावर. माझं आहे ना तोंड गोड केलं पाहिजे खरं तर. नका करू, मला उशीर झालाय. बरं रेवा रागाने बघत असते त्याच्याकडे. एक गोष्ट सांगू का, या घरावर काहीतरी विघ्न येणार, या काहीतरी विचित्र असं वाटतंय. आतापर्यंत मी ज्यांना ज्यांना नोटीस दिली ना, तो इतका इतका बोलत असतो तो पार्सलवाला. काय 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 बडबड चाललेली असते. ओव्हर ऍक्टिंग करत असतो. शशिकांत म्हटलेला असतो याचे 100 रुपये मी कापूनच घेतो. ज्या लोकांना नोटीस दिली ना त्या लोकांच्या घरावर काळे ढग आलेत, काळे ढग. सावधान आणि सावध राहा बरं. काळे ढग येत आहे, सावध राहणं फार गरजेचं आहे. तो आता
घाबरवण्याचा प्रयत्न करत असतो आणि जरा जास्तीच बोलत असतो. दिलेली असते, ओव्हर ऍक्टिंग करून तो निघून गेलेला असतो. आता शशिकांतचं काम तर झालेलं असतं की नोटीस हातात पडली ना, चला बाबा काहीतरी चांगलं घडेल. काय माणूस होता, काळे ढग बी काय बडबड करत होता त्याचं त्याला माहिती, मूर्ख कुठलचा. आता बाहेर चाललेली असते, तेवढ्यात मयुरी आलेली असते पळत पळत. अगं थांब थांब थांब, काय बोला की, आता बाहेर यायचं नाही, इथेच थांबायचंय, कळतंय का? जरा वेळाने बाहेर ये, जरा नाटक चाललंय, तू आता येऊ शकत नाहीये, कळतंय का तुला? शशिकांत मुकादम लिखित आणि दिग्दर्शित नाटक चालू आहे आणि भयानक आणि मोठं असं नाटक आहे. नाटकात तुला आणि मला रोलच नाहीये ग, आपल्याला रोल नाही, आपण बिनकामाच्या. बाहेर न जाता इथेच बसायचंय, बाबांनी स्पष्ट सांगितलंय, त्यामुळे आपण बाहेर जात नाही आहोत, कळतंय का? बाबा कधी काय करतील ना सांगू शकत नाही आपण. बाबाला जर अद्दल घडवायची असेल तर बाबांचे रूल्स फॉलो करायलाच लागणार. रेवाची अक्कल जागेवर आणायची असेल तर बाबा म्हणतायत तसं आणि तसंच करायला लागणार आहे. आपण तसंच करूया. नक्कीच काहीतरी भन्नाट करतील यात काही शंका नाही, कारण ते बाबा आहेत आणि अक्षयला लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट द्यायचंय म्हटल्यावर काहीतरी सॉलिड प्लॅन केला असणार, यात काही शंकाच नाही, बरोबर ना? हे कसं आहे ना, तुम्ही आमच्यासाठी जे काही करताय ना ते खूप खूप आहे आणि मला इतकं कसं तरी होतंय, छानही वाटतंय आणि थोडं लाजल्यासारखं होतंय की माझ्यासाठी अक्षयसाठी तुम्ही काय काय करताय आणि किती किती धडपड करताय. बरं बाई, म्हणजे आम्ही जे करतोय अक्षयसाठी ते उपकार वाटताय तुला, आणि तू आणि अक्षयने जे आमच्यासाठी काय काय केलंय ते सुद्धा सगळं बोलून दाखवू का तुला? तू आणि अक्षयने रमा आमच्यासाठी जे काही केलंय ना ते आम्ही कधीच विसरू शकत नाही, या जन्मात तर नाहीच. तू आणि अक्षय आमच्याशी जे वागलाय ते कुणीच वागू शकत नाही आणि कुणीच एवढी काळजी घेऊ शकत नाही. एवढी काळजी तुम्ही घेतलीये, खरंच खरंच तुमचे सुद्धा उपकार मानावेत तेवढेच कमी आहेत. अक्षयने आणि तुझे केलंय ते कुणीच केलं नसतं. काय चाललंय ताई, हे कशाला बोलून दाखवताय? मग तू बोलून दाखवते आम्ही जे केलं आणि आम्ही बोलून दाखवलं तर? आमच्यासाठी आमच्या मुलांसाठी जे काही केलंय ना ते कुणीच केलं नसतं, त्यामुळे आम्ही जे करतोय ना ते किरकोळ आहे, कळतंय का? अक्षयने जे काही केलंय ना ते कुणीच करू शकत नाहीये रमा. त्यासाठी आम्हाला जे काही थोडंफार चान्स मिळतोय त्याचं काहीतरी करण्याचा तर करू दे की. आनंदच आहे आम्हाला आणि म्हणूनच आम्ही अगदी आनंदाने करतोय, कळतंय ना रमा? रागराग केला, वाईट वागले, नको नको ते बोलले, तुला वाईट वागणूक दिली, या गोष्टीचा नेहमीच पश्चाताप होतो. तू इतकी चांगली आहे, सगळ्यांना इतकं समजून घेते, तरी सुद्धा तिरस्कार केला आणि रागरागच करत राहिले, या गोष्टीचा नेहमीच पश्चाताप होणार आहे रमा, आणि तो कायम होत राहणार आहे. मा आय एम सॉरी, नका ना असं बोलू ताई, प्लीज. कशाला त्या मागच्या गोष्टी आता द्या ना सोडून. आता रेवा तो कागद म्हणजे ते एन्व्हलप हातात असतं, कसली नोटीस असेल, तो काय बोलत होता, आता नोटीस बघायलाच लागणार एक्झॅक्टली काय आहे नोटीसमध्ये. नोटीस वगैरे ती वाचायला लागलेली असते, हातात घेते तर काय आणि आता उघडून वाचणार, तेवढ्यात काय शशिकांत मुकादम तिच्या बाजूला उभेच असतात. तर पोस्ट करून काहीतरी आलंय, नोटीस वगैरे म्हणे कसली तरी. रेवाने ती नोटीस घेऊन वाचायची, त्या शशिकांतने उचलून घेतलेली असते आणि स्वतः वाचणार असं दाखवलेलं असतं. पटकन अगं काय हे, अहो बाबा कसली तरी नोटीस आहे म्हणे, त्याची नोटीस आहे काही म्हणत होता तो माणूस. नोटीस? आता शशिकांत मुकादम ऍक्टिंग करायला लागलेले असतात सॉलिड. अरे देवा हे काय झालं, अरे देवा कसं रे देवा, काय हा दिवस बघायला लावलाय. आता रेवा म्हणते बाबा काय झालंय, बाबा तुम्ही एवढे का घाबरला आणि काय एवढे पॅनिक होताय, काय झालंय, काही कळेल का बाबा, बाबा सांगा काय झालंय. तेवढ्यात काय आनंद पळत आलेला असतो, अहो बाबा काय होतंय, काय झालंय, एवढे का ओरडताय तुम्ही, हे देवा कुठे गेली ती खुर्ची, बसायला मिळत नाहीये, काय झालं काय झालं. हात लावलेला असतो, काय तुमच्या हातात बघू, अरे काय बघतोय, नोटीस आहे नोटीस. लागली, सत्यानाश झाला, सगळं सगळं वाटोळ झालं. ते वाचलेलं असतं, आनंद सुद्धा तीच रिॲक्शन तीच ऍक्शन देतो, शिट काय वाचतोय बाबा, हे काय झालंय. अरे मध्ये बाबा काय झालं एक्झॅक्टली सांगता का तुम्हाला दोघांना एवढं टेन्शन आलंय, सांगा ना बाबा त्या नोटीस मध्ये एक्झॅक्टली काय आहे. वाट लागली वाट, थांबा 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 बाबा तुम्ही आधी पाणी प्या बरं आणि रिलॅक्स व्हा. अरे बा पटकन बाबांना पाणी देते, फार तिला काळजी वाटत असते आपल्या बाबांची. त्याला मला वाटलंच होतं कधी ना कधी हे होणार आहे आणि होणारच आहे आणि ते झालंच आहे शेवटी. अहो बाबा काय झाले स्पष्ट बोला की, करू नका, पाणी घ्या बाबा प्लीज, तुम्ही आधी शांत व्हा बरं. अक्षयला आजच्या आज हजर राहायचंय, तो जर हजर राहिला नाही तर मोठा घोटाळा होऊन जाणार. वाटतच होतं कधी ना कधीतरी होणार आणि ते नेमकं आज होणार असं माहिती नव्हतं, आज होईल असं अंदाज सुद्धा नव्हता मला. पण नोटीस कसली आहे कळेल का तुला, काय सांगू रे, कसली आणि काय नोटीस, तुला काय कळणार ग. फार फार वर्षांपूर्वी नेहमीप्रमाणे पैशांची गरज पडली, आता गरज तर प्रत्येकाला असते, मला तर फारच गरज पडली होती. मग मी काय मागचा पुढचा काही विचार केला नव्हता. फार फार वर्षांपूर्वी त्याच्या नावावर मी कर्ज उचललं होतं, नेहमीप्रमाणे परतफेड करताच आली नाही, ते कर्ज तसं आणि तसंच राहिलं. फार माझ्या मागे लागले आणि अक्षयच्या नावावर मोठा डाग लागलाय. आता अवघड झाले, कुणाचं नाही पण अक्षयचं अवघड झालंय. ते लोक आता पिच्छा करणार, माझा नाही तर अक्षयचा, कारण त्याच्या नावावर कर्ज होतं, त्यामुळे वसूल सुद्धा अक्षयकडूनच करायचंय, फेड सुद्धा अक्षयलाच करायची आहे. कर्जदार गेलाय हायकोर्टात, आता सगळं शेकतंय अक्षयला, कर्ज काढलंय मी, फेडलं नाही मी आणि आता परतफेड करायची पाळी आली अक्षयला. सगळं भोगतोय माझा अक्षय बिचारा एकटा. त्याच्या नावाने नोटीस काढली आणि त्याला कोर्टात बोलवले आजच्या आज. तो जर आजच्या आज हजर राहिला नाही, त्याच्यावर केस केली आणि कोर्टात आजच्या आज हजर राहायचंय असं बजावून सांगितलंय.
आज जर आम्ही हजर राहिलो नाही तर त्याचे वाईट परिणाम होणार आणि मग तो माणूस काय करेल हे आपण काही सांगू शकत नाहीये. नोटीस यायला फार उशीर झालाय आणि आपल्याकडे आजच्या आज जाण्याशिवाय काही पर्यायच नाहीये. कान देवा देवा करून डोक्याला हात लावत असतात. आनंद म्हणतो बाबा ऐका की, बाबा जरा शांत व्हा ना. चांगली अशी ऍक्शन केलेली असते शशिकांतने आणि बरोबर रेवाला पटलेलं असतं की खरंच बाबांना टेन्शन आले आणि काहीतरी भयानक असं घडलंय. बाबा धीर, शशिकांत नाटक करत असतो. आनंद म्हणतो बाबा धीर धरा प्लीज बाबा धीर धरा. खचून जाऊन कसं चालणार आहे बाबा, सांगा बरं. खचून जाऊन काही होणार आहे का? प्लीज बाबा धीर धरा, यातून काहीतरी मार्ग निघेल बाबा, रिलॅक्स. अशी काय तोंडाची ऍक्शन वगैरे की खरोखर डोंगर कोसळलाय, आता काही पर्यायच नाहीये, रस्ताच उरलेला नाहीये, फार अडचणीत सापडलीये. काय ऍक्शन केलेली असते की रेवाला आता पटलेलं असतं बाबा जे करताय ते फार सिरियस आहे आणि फार सिरियस गोष्टी घडणार इथून पुढे आणि अक्षयवर फार मोठं भयानक असं संकट आलंय हे आता रेवाला कळून चुकलेलं असतं. मग तसंही बाबा म्हटलं जातच की शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढूच नाही, कारण जो कोर्टाची पायरी चढतो त्याचं अख्खं आयुष्य बर्बाद होतं. आणि आता आपल्या अक्षयचं आयुष्य बर्बाद होतं की काय? आनंद, झालेल्या घिसेपिटे पुराण्यात त्याच काय म्हणी माझ्यावर लागतोय. काहीतरी नवीन आणि पर्याय मला सुचव. जे आहे तेच ते सांगण्याचा प्रयत्न करू नकोस, मूर्ख कुठलचा. घरावर काळे ढग दाटून आलेत. बाबा तू मगाशी आला होता ना हे लेटर द्यायला, तो सुद्धा ते ढग बिग दाटून आले काहीतरी बोलत होता. अगं माझ्या मनी आहे, कुठे कुठे काय काय म्हटलोय मी. कुणीतरी वापरत असेल माझे डायलॉग. आता माझेच डायलॉग मला परत मारायला लागलेत काय लोक. काय करू शकतोय बाबा, याच्यावर काय करू शकतो? मला असं वाटतं आपण पैसे भरून प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतोय का? नाही, त्याला पैशांची गरज नाहीये ग बाई. पैशावाला माणूस येतो, एक नंबरचा पैशावाला, त्याला काही देणं घेणं नाहीये. फक्त आबरू काढायची आहे, खानदानीला बर्बाद करायचंय, आपला फक्त नासधूस करायची, आपली बर्बादी करायची म्हणून तो कोर्टाची पायरी चढला. नाही तर त्याला एवढ्या पैशांची गरज नाहीच आहे. पैशांची गरज आहे म्हणून तो केस करतोय असं नाहीये. त्याला फक्त आपले धिंडोडे काढायचे आहेत ना, आपली वाट लावायची आहे ना, म्हणून कोर्टाची पायरी चढला. ते म्हणजे आपल्याकडे काहीच पर्याय नाहीये. हो, आपल्याकडे काहीच पर्याय नाहीये. अक्षयला जाऊन तिथे हजर होणं एवढा एकच पर्याय समोर राहील. होणार आता काही कळत नाहीये. आनंद म्हणतो बाबा तुम्ही शांत राहा ना जरा. रेवा जरा ऐकतीस का ग? आनंद आता रेवाशी बोलत असतो. छातीत चमका वगैरे निघताय, फार त्रास होतोय असं नाटक करायला लागलेले असतात जेणेकरून रेवाला विश्वास बसावा की फार सिरियस गोष्ट आहे. माझे ठोके वाढत चाललेत. काय? अरे हृदयाचे ठोके रे. हो बाबा रिलॅक्स. नका ना बाबा एवढं ताण करून. अक्षयला फोन कर, मी बाबांना डॉक्टरांकडे घेऊन जातो आणि अक्षयला जे काही घडलंय ते सगळं सविस्तर सांग. आताच्या आता मुंबईला हजर व्हायचंय कोर्टामध्ये, आत्ताच्या आत्ता निघायला लावा. अजून काही वाढायच्या आधी त्याला मुंबईला निघायला आणि तू स्वतः फोन करून सांग. तोपर्यंत बाबांना मी दवाखान्यात नेतो आणि बघतो त्यांच्या तब्येतीचं काय होते. हो मी लगेच अक्षयला फोन करून सांगते. हाय कोर्टात निघायचे, आत्ताच्या आत्ता मुंबईला आहे, तिथून तसंच मुंबईला निघ म्हणून सांग. तू जा घेऊन त्यांना. मी करते अक्षयला फोन. रिलॅक्स. मी लगेच फोन लावतीये. वाकडे होत दवाखान्यात चाललेले असतात. सावकाश बाबा ग माझी पोरगी किती काय करतीये सगळं. शशिकांत चाललेले असतात तरी या रेवाच्या वाटेला जातात. ची सुन ग माझी बाय ग, काय कौतुक करत असतात तिचं. फोन दुरुस्त करून दिला ना, आता पटकन फोन लाव ग माझ्या पोराला. ग बाई मी सगळं सांभाळून तूच घे, घर तूच सांभाळ, सगळी जबाबदारी तुझ्याकडे आहे ग बाई. आता शेवटचा क्षण मोजतात असं बोलायला लागलेले असतात. आनंद म्हणतो बाबा तुम्ही काय बोलताय? खूप होतंय, ओव्हर ऍक्शन होतीये. थोडं कमी. काही होतंय का बाबा? आनंद आता जोऱ्यात ओरडतो. हो ना रे, फार त्रास होतोय. अरे त्यांना घेऊन स्थान राहिले नाही. शशिकांत हातपाय हलवत चाललेले असतात, जणू काही त्यांना चालताच येत नाही. आनंद म्हणतो काय त्रास देताय बाबा, ओव्हर ऍक्शन करताय तुम्ही. वाटच बघत असतो. रेवा कधी फोन लावते आणि कधी माझा पुढचा प्लॅन सुरू होतो. बरोबर रेवाने फोन लावलेलाच असतो. अक्षयला फोन लावत असते. रेवा म्हणते अक्षय फोन उचल, फार महत्वाचं काम आहे. अक्षय फोन उचल, तू फोन उचलणं गरजेचं आहे. अक्षय प्लीज पिक अप द फोन. फोन वाजू दे, तो एन्जॉय करत असतो. वाजू दे, काय वाजायचंय तेवढा वाजू दे. रिंग वाजून अगदी ती तिकडे हैराण परेशान झालेली असते की हा का फोन उचलत नाही. हॅलो रेवा बोल की, काय ग? तुलाच फोन करणार होतो, बोल ना रेवा. आठवणी ठरवलं होतं, सारखा तुझाच विचार असतो बघ रेवा. मी काय म्हणते जरा माझं ऐकतोस का? नंतर तुझं काय ते सांग. माझं ऐकणार रेवा, मी काय म्हणतोय. अरे अक्षय मी काय म्हणते ते महत्वाचं आहे. तो आता काय मी प्रचंड बिझी आहे. माझ्या प्रचंड बिझी असलेल्या कामातून मी मोकळा झालो की तुला फोन लावतो. मग आपण भेटूया, कॉफी पिऊ, पावभाजी खाऊ, नाहीतर चांगल्या रेस्टॉरंटला जाऊ, तुला हवं ते करू. म्हणजे आज आपण एन्जॉय करू एकंदरीत, मला असं म्हणायचंय. अक्षय ऐकतोस का? मी काय म्हणते ते आधी ऐकून घेतोस का? अक्षय म्हणतो आईस्क्रीम खाऊ आज. अक्षय म्हणत असतो आपण एन्जॉय करू, इकडे फिरायला जाऊ, तिकडे फिरायला जाऊ, आईस्क्रीम खाऊ, हे खाऊ ते खाऊ, दिवसभर मी तुझ्यासाठी वेळ काढणार आहे. अरे अक्षय जरा ऐकतोस का? तुझे म्हणतोय ते सगळं ठीक आहे, पण मी काय म्हणते ना, सिरियसली ऐकतोस का? प्लीज अक्षय माझं म्हणणं सिरियसली ऐक, जरा ऐकून घे माझं. मी फार महत्वाच्या कामासाठी फोन लावलाय. रेवाची तकतक चाललेली असते. अक्षय रिलॅक्स मध्ये टाइमपास करत असतो. आपण हे करू, आपण ते करू, कारण त्याला माहितीये तिला न्यायची वेळच येणार नाहीये. कुठेतरी बाहेर घेऊन जायचं, तिच्याबरोबर अख्खा दिवस घालवायचा, यासाठी वेळ नाहीच आहे. मुद्दाम तिला दाखवायचं असतं की अक्षयला तिची किती काळजी आहे, तिच्याबरोबर वेळ घालवायचा आहे.
सगळी सगळी नाटकं चाललेली असतात अक्षयची. ती बिचारी जीव तोडून त्याला म्हणते, काहीतरी सिरियसली ऐकतोस का मी काय सांगतेय? टेन्शन आहे का रेवा? ऍक्च्युली खूप मोठा प्रॉब्लेम झाला. तुला आत्ताच्या आत्ता मुंबईला जायला लागणार आहे कोर्टामध्ये. कोर्टात हजर राहायला लागणार आहे आत्ताच्या आत्ता, काहीही न सांगता, वेळ न वायाला घालवता. काय काय सांगतेस तू? नोटीस आली आणि आजचीच तारीख हायकोर्टात डायरेक्ट? कसली काय? आणि कर्ज घेतलं होतं आधी त्या संदर्भात त्याने डायरेक्ट हायकोर्टात हे केलंय. त्यामुळे तुला आता हजर व्हायलाच लागणार, नाही तर अरेस्ट करतील. तुला बघायला लागणार आहे ना. या आधी जे वकील सगळं हँडल करतात ते चांगलेच आहे, ते करतील की सगळं हँडल. कशाला नवीन वकील बघायचा आहे? रेवा म्हणते ठीक आहे ठीक आहे, तरी पण काही गरज लागली तर मला नक्कीच सांग. फोन करतो आणि बोलून घेतो. मला सांग रेवा कुठे आहेत ग? तब्येत खराब झाली मग आनंद दादा डॉक्टरांकडे घेऊन गेलाय. बाबा आजारी आहेत, आता कसं व्हायचं रेवा? त्यांना सोडून मुंबईला नाही जाऊ शकत आहे रेवा. मी येऊ का बाबांच्याकडे? केस हरलो तरी चालेल, मी येतोच आहे बाबांच्याकडे. बाबांची तब्येत महत्वाची माझ्यासाठी. जेल झाली तरी चालेल, पण मी काय कोर्टात जात नसतो. या अवस्थेत एकटं सोडून नाही मुंबईला जाऊ शकत आहे मी. हे काय बोलतोयस तू? वेडा आहेस का? महत्वाची आहे की नाही? मग तू हे काय बोलतोयस? तू जाऊन आधी तिकडे सोक्ष मोक्ष लाव, मग इकडचं बघूचे आपण. आणि बाबांची काळजी करू नको, आमच्या दोघांचीही काळजी मी घेते, व्यवस्थित सांभाळते बाबांना. तब्येत सुद्धा बघूया, आम्ही डॉक्टरांकडे नेलंय ना, सगळं सांभाळणार आहे मी. अक्षय आता इकडे फोनवर म्हणतो की बोंबल बोंबल खुणा करत असतो. त्याला मज्जा वाटत असते की आता कशी जिरती हिची. खूप आभारी आहे मी, तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती आणि तू तसंच वागतीये रेवा. खरंच तू खूप छान आणि चांगली हँडल करती ही सिच्युएशन. झालेला असतो, रेवाचं कौतुक करत असतो. तसं रेवाला फार छान वाटत असतं की खरंच मी खूप छान वागतीये आणि अक्षय सुद्धा मला किती अप्रिशिएट करतोय, किती माझी काळजी घेऊन एवढ्या परिस्थितीत सुद्धा कौतुक करतोय. मी कशी चांगली हे सांगण्याचा दाखवण्याचा प्रयत्न करतोय. वा चालेल, तू बाबांची काळजी घे. मी लगेच आता मुंबईला निघतो. डायरेक्ट आता मुंबईलाच जातो आणि मग काय होतं काय नाही तुला मी सांगतोच फोनवर. बाय रेवा. काळजी घे, तुझी सुद्धा काळजी घे. हो हो अक्षय, तू जपून जा आणि सगळं काही व्यवस्थित तिथे मॅनेज कर. बंद केलेलं असतो अक्षय, इतका जोर जोरात हसायला लागलेला असतो कारण त्यांनी उल्लूत काढलेलं असतं या रेवाला. नको नको ती नाटकं केलेली असतात, तिला इमोशनल ब्लॅकमेल केलेलं असतं आणि या सगळ्यांच्या नाटकाला बिचारी फसलेली असते. जोरात अक्षय हसत असतो, बाजी मारली असंच त्याला वाटत असतं. आणि आता बॅग वगैरे भरायला सुरुवात केलेली असते, सगळी तयारी व्यवस्थित सुरू असते. आणि आता रमासाठी डबा वगैरे तयार केलेला असतो आणि रमा छान अशी बॅग भरत असते कारण तिला जायचं असतं आणि 4-5 दिवस म्हटल्यावर छान असे कपडे वगैरे जास्तीचे घेऊन चाललेली असते. म्हणते हिला खरी परिस्थिती सांगायलाच नको, नाही तर पोरीपेक्षा घर सांभाळणं, घरची परिस्थिती सांभाळणं फार छान वाटेल. हिच्यातली आदर्श सून जागी व्हायची. आणि रेवा म्हणते की मला काही चान्स मिळायचा नाही, माझ्या वाटेचं सगळं क्रेडिट हीच घेऊन जायची, त्यापेक्षा हिला काही खरी परिस्थिती कळूच देऊ नको असंच मला वाटतंय. हिला काय घडलंय ना हिला सांगायलाच नको. रेवाने प्लॅन केलेलं असतो आणि रमाला काढून द्यायचं आणि सगळं क्रेडिट मीच घ्यायचं असं रेवाच्या डोक्यात असतं. तिच्या तब्येतीपेक्षा घर सांभाळणं फार गरजेचं वाटेल हिला, कारण आहेच की आदर्श सून. आता पटापट पॅकिंग करत असते, तिला जायचं असतं, ऑलरेडी उशीर झालेला असतो. ती सगळी तयारी करून पटापट निघालेली असते किंवा निघणारच असते. मागे उभा राहून रेवा हसत असते, हिला काढून देते एकदाची, मग सगळे घर माझ्या ताब्यात येणार, सगळं काही मी हँडल करू शकते. मग त्यासाठी रमाला काढून देणं फार गरजेचं वाटत असतं. अगं झाली का तुझी तयारी? हे टिफिन वगैरे आणलंय तुझ्यासाठी, आवर आता पटापट. टिफिन रस्त्यात खाऊन घे किंवा तिथे गेल्यावर खा, वेळ वाचणार ना ग, कुठे जाऊन थांबायचं खायचं वगैरे. आणि आरोहीकडे पटकन पोहोचशील, तुला कळतंय का? रमा म्हणते थँक्यू सो मच, किती काळजी घेतेस तू रेवा. टेन्शन आलंय, कधी एकदा आरोही जवळ जाते आणि तिची काळजी घेते असं झालंय बघ मला. अजिबात काळजी करू नको, मी सगळं काही हँडल करणार आहे, माझ्या पद्धतीने सगळं काही मॅनेज करते मी. तू रिलॅक्स जा तिथे, फक्त आरोही कशी बरी होईल त्याच्याकडेच लक्ष दे, कळतंय का तुला? फुल भरली, एवढे कसले कपडे घेऊन चालली आहेस तू? असं केलंय की काही सामान तिकडेच ठेवून येते. आरोही तिकडे म्हटल्यावर सारखं जाणं येणं चालूच राहणार ना सुट्टीपर्यंत, मग काही सामान तिथेच ठेवेल म्हणून जास्तीचं घेऊन चाललीये मी. आली तर गडबड नको, मग जास्तीचं सामान घेऊनच चाललीये मी, परत कशाला नको का? बाबांना घेऊन बाबांना भेटते आणि बाबांना बाय असं बोलते, तोपर्यंत बॅग बाहेर घेऊन येतेस का तू? मी बाबांकडनं आलीच. फ्रेंड्स आले होते त्यामुळे बाबा जरा बाहेर गेलेत, सुद्धा बाबांच्या बरोबरच बाहेर, त्यामुळे घरात कोणीच नाहीये. हा बाबांचा दुसरा पार्ट सुरू झालेला दिसतो आणि तो चांगलाच रंगलेला दिसतो. रमा आता मनातल्या मनात विचार करते आणि म्हणते सगळं काही व्यवस्थित चाललंय एकंदरीत, मी निघते, मी कशाला वेळ व्हायला घालवू. हो 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 जा आणि जपून जा. आणि बॅग घेतलेली असते, रेवाने टिफिन दिलेलं असतो, मोबाईल दिलेलं असतं. आता तयार होऊन आता रमा निघालेली असते, काय बोलून ती आता चाललेली असते. येस, आता ही तर निघून गेली, आदर्श सून म्हणून मी बाजी मारणार आणि सगळे काही कर्तव्य पूर्ण करणार, सगळ्यांच्या नजरेत मीच हिरोईन ठरणार. मी अशी काय वागणार आहे की सगळ्यांनी मला रमासारखं भरभरून प्रेम दिलं पाहिजे, माझंच कौतुक केलं पाहिजे, अशी काय सिच्युएशन हँडल करते. एकदाची निघून गेलेली असते आणि अख्खं घर रेवासाठी रिकामं ठेवून गेलेली असते. रेवाला हाच चान्स हवा असतो आणि तो तिने दिलेला असतो. मित्रांनो, हा भाग तर इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार आहे अगदी आपण थोडक्यात बघूया. अक्षय आणि रमा आता एकत्र आलेले असतात. अक्षय आता रमाला म्हणत असतो अॅनिव्हर्सरी अशी काही एन्जॉय करायची, अशी काही एन्जॉय करायची ना आपल्याला, जणू त्या वर्षीच लग्न झालंय आणि फर्स्ट अॅनिव्हर्सरीच आपण एन्जॉय करायला आलो, अशी एन्जॉय करायची की सगळं काही भान विसरून जायचंय.
कळतंय का तुला? कमाल धमाल आपली आजची ही ट्रिप, ही अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट झाली पाहिजे. रमा म्हणते हो हो अक्षय, तुम्हाला वाटते आपण तसंच करू. सगळं काही असं प्लॅनिंग केलेलं असतं. नवीन ताजं लग्न झालंय असंच आपल्याला वागायचं. छान असा ड्रेस घातलेला असतो. अक्षयला फार छान वाटतं आणि अक्षय आता रेवासोबत फोनवर बोलत असतो. इतकं काम आहे, इतकं टेन्शन आहे, तुला काय सांगू मी. कठीण केस आहे ना की काय करू आणि काही नाही काही सुचत नाही. राहावं लागणार आहे असं वाटतं. तेवढ्यात काही तो माणूस आलेला असतो. सर असं म्हटलेलं असतो. अक्षय म्हणतो 1 मिनिट रेवा, आणि मॅडम आहे ना बंद करतो फोन, इथून लगेच निघ, अजिबात काही बोलायचं नाहीये. रेवाने ऐकलेलं असतं तुम्ही आणि मॅडम. रेवाला आता शंका येते, जो माणूस आलेला असतो तो तुम्ही आणि मॅडम असं का म्हटला. आता अक्षयला टेन्शन येतं की मॅडमच्या या वाक्यावर मी रेवाला काय उत्तर देणार. रेवाला जर शंका आली तर सगळ्या प्लॅनचा पचका होणार. रेवा आता टेन्शन घ्यायला लागलेली असते आणि तिकडे अक्षयला टेन्शन आलेलं असतं की तो माणूस मध्येच येऊन बोललेला असतो की तुम्ही आणि मॅडम. जस्ट एवढंच वाक्य बोलला आणि बरोबर रेवाने ते ऐकलेलं असतं. अक्षयने त्याला लगेच घालवून दिलेलं असतं. बघू आता या वाक्याचा काय आणि कसा विचार करणार रेवा आणि कसं सगळ्यांना प्रश्न विचारणार आणि अक्षय सुद्धा एवढ्या मोठ्या संकटातून कसा बाहेर निघणार. मित्रांनो, हा भाग तर इथेच संपतोय. पुढच्या भागात काय होणार हे बघूया आपण उद्याच. हा भाग तर इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.